नमस्कार मंडळी. उन्हाच्या झळांनी होतीये अंगाची लाही लाही, उन्हाच्या झळांनी होतीये अंगाची लाही लाही, पण कॉमेडीची आईस कँडी देईल जीवाला थंडाई. आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आज इथे पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आली आहे. फिल्टरपाड्याचं बच्चन गौरव मोरे आहेच आहे, दत्तू मोरे पण आहेच आहे. मग प्रियाची मामी वनिता खरात आणि गौऱ्याचा मामा ओंकार भोजने सुद्धा आज इथे यायला हवेत की नाही? सवाल. चला तर मंडळी, आज पुन्हा एकदा अनुभवूया मामा मामीचा हास्यस्फोटक दणका. सावकाश सावकाश सावकाश. पायऱ्या सांभाळून सांभाळून काय? हा हा हा. काय एवढा काय आणलाय? ए तात्या, बाजूला हो. पाया खाली आलास ना तू आणि तुझी पिपाणी, दोघे चिरडले जाल. इकडे 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 इकडे. हा या. उघड. काय एवढा मोठा केक आणलाय? बाई, म्हणजे तुमच्या लक्षात होता माझा 50वा वाढदिवस? म्हणजे काय? काय त्यासाठीच तर आणलंय तुला आज इकडे. सगळं तुझ्यासाठी केलंय आम्ही. प्रिया, काय ग, किती करतीस माझ्यासाठी तू? असं बोलशील? हा, मला कोणी वाढवलं लहानपणापासून? आई बाबा नव्हते तर कुणी सांभाळलं मला? तूच केलंस ना माझं सगळं. जावई बापू, तुम्ही पण किती करता हो माझ्यासाठी. तुमच्या घरात ना सगळे चांगले आहेत, फक्त तो एक सांड आहे ना. कोण सांड? बाई, त्या माणसाचा आवाज माझ्या कानात घुमतोय. पटकन ववाळून घे, पटकन केक कापूया. चल. एक मिनिट, कोणाचा आवाज घुमतोय? मामा. ववाळ ववाळ, तू लवकर ववाळ. मामाचं तू आलो आलो आलो. ववाळ? आम्ही आलो लगेच, आलो आलो. अरे तू मामा, म्हणजे तुला कधीपासून आवाज येतो? तू आहेस कुठं? तू आलास कसा काय पण लगेच असं? अरे, माझ्या जुन्या चपल्या आपल्या घरात राहिल्या, त्या न्यायला आलो मी. अरे पण तुला मी नवीन घेऊन दिल्या होत्या ना. अरे गौऱ्या, मला परसाकडे जायला, रानात फिरायला नवीन चपल्या काय कामाच्या? सांग मला, नवीन चपल्या कामाच्यात काय? म्हणून जुन्या चपल्या घ्यायला आलो मी परत इकडं. अरे पण तू कालच गेला होता ना रत्नागिरीला, आता लगेच आला पण परत? मग अरे एवढ्या प्रवास खर्चात 2 नव्या चपला आल्या असत्या मामा. मामा नमस्कार करते. असं असं ओळख नाही पळख नमस्कार कशाला करताय? अरे मामा, ती प्रिया आहे, माझी बायको प्रिया. ही प्रिया आहे? हा. हो मामा. तिकडे बघ. हा, ही प्रियाच आहे आपली. मी तिला तिकडे बघ बोलतो, इकडे बघते. बापरे, बरं वाटलं तू आलीस, बरं झालं. पण गेली होतीस कुठं? गेली होतीस कुठं? त्याचं काय झालं ना मामा? त्याचं नको सांगू, तुझं सांग. है ना? तुझं सांग तू. या चला. अरे वा, काय केक? हा हा, अरे मस्त आहे. केक कोणी आणलाय? मी मी आणलाय. तुम्ही या बसा. अरे वा, सजावट पण मस्त केली. एकदम देखना आहे, देखना. एवढा मोठा गॅस फुगा पिनने थोडी फुटणार आहे. पिनने होणार नाही काम, बाण मारायला लागेल. अरे शपथ, जबरदस्त आहे. एकदम जिवंत देखावा आहे. बेडूक बघ कसा पिपाने वाजवतोय, एकदम जिवंत आहे रे. मामा तो बेडूक नाही आहे, तो दत्तू आहे. आणि तो गॅस फुगा नाही, मामी आहे. ती कोण आहे? माझी मामी. प्रियाची मामी आहे. मामा, मामी. ती इथं काय करते? ती इथं काय करते? माझा स्वाड, तू इथं काय करतोयस? मामी. आणि गॅस फुगा कोणाला बोललास रे? तुला. या फुग्यामधला गॅस सुटला ना, कुठल्या कुठं उडशील कळणार पण नाही तुला. मामी. मामा. मामी. थांब काय? मला इकडला ऐकूच येत नाही. इकडचं ऐकू येत नाही, इकडचं दिसत नाही. लग्न झालेलं नाही, जिवंत तरी कशाला आहे? हे मामी. ही काय बोली? काय बोली? काय बोलली?
काय बोलली? तू हिथं काय करतोयस हा? हिथं काय करतोय मी माझ्या भाच्याच्या घरी आलोय माझी चपला न्यायला. मी पण माझ्या भाचीच्या घरी आले माझ्या जावे बापूंच्या घरी आले माझा 50वा वाढदिवस सेलिब्रेट करायला आले हा असं फार काही मोठे सेलिब्रेशन नाही करत आहे. कसं आहे ना मामा, मामीला कोण नाही हो. मामीला कोण नाही? मामीला मस्ती आहे. हा? काय बोलला? काय बोलला? मामीला मस्ती आहे बोलो. मामीला मस्ती आहे मामाला चरबी आहे काय बोली? हा? मामा चरबी आहे. नाही. तू ऐकून घेतोस आता मी काय करू मग मी? काय म्हणजे बोली? मामा कसं काय करू मामा मी? कसं बोलताय हो? हा, कसं होतं बोल- आज वाढदिवस आहे की नाही तिचा? हिचा आज नाही, हिचा रोज वाढदिवस करायला पाहिजे कारण ही रोज वाढत चालली आहे. या बघ. याला सांगा गप्पा बसा मी आधी सांगतो मी सांगतो. मामा, नका ना असं पुढे गेलं, नको नाही मामा. प्लीज यार मामा प्लीज ऐक ना. आज 50 आहे की नाही मामीची? हा काय? आज 50 आहे. 50 हम्म. 50 म्हणजे 50 हा काय 05 काय सुचला नाही काय आता मामी काय या काय आधी लिहिलेला संपू दे मग मामा बघ कसा सुचतो तो. वाजलो. तुम्ही पण आहे इथं. हिची 50 आहे. हा हिची 50 आहे. ही 50ची नाही, ही 150 किलो झाली त्याचा बघा आधी. मामा अरे हिचा बड्डे साजरा करायला केक नका आणू, हिला 8 दिवस उपाशी ठेवा. ये तू मला उपाशी ठेवणार तू कोण आहेस मी या घरातला मामा आहे. मग मी या घरातली मामी आहे मग मी माय तू मी आहेस. मग मग इथं कोण नाही. हा. आहे का नाही? अरे तुम्ही या, बाबा. मामा हो बस झाला माझ्या आईला काय बोलायचं नाही आता. हा तू इकडे गप्प नाही यार. बापरे Oh my God. हाय. परत लावलं. आहे ना? मग लांबचं दिसत नाही मला. हा 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 इकडे ए, मी नाही इकडे ना. मी नाही अरे नाही, शपथ खरं सांगतो मला तुझ्याशिवाय चैन नाही पडत. तू नसलास का मला नेहमी पोकळी जाणवते. इकडे मी नाही अरे ये तर तुला गंमत सांगतो. सुरवंटाचं फुलपाखरू कसं होतो हे सांगतो. ये ये. ये, ये. कसं होतं कसं होतं सुरवंटाचं अरे फुलपाखरू? दाखवतो ना तुला सुरवंटाचं फुलपाखरू कसं होतं. ये मी नाही अरे गपना मामा तू का त्याच्या मागे लागला यार. मग लागला मी त्याला सांग माझ्याबद्दल बोलायचं नाही. अरे काहीच बोलत नाही तू गप्प बस ना. गप्प त्या बस ना. मामीचा 50वा वाढदिवस आहे ना, आज करू दे ना सेलिब्रेट. अरे वा मामीचा वाढदिवस तुला करायचा आहे. हा पण प्रिया कुठे गेली प्रिया? इथे ह्याला तुझ्या मामीचा वाढदिवस साजरा करायचा आहे. पण विचार त्याला मागच्या 3 वर्षात मामाचा वाढदिवस साजरा केला का विचार. काय? विचार त्याला. अरे काय बोलतायत? अगं एकतर मामाचा वाढदिवस येतो 29 फेब्रुवारीला 4 वर्षातून एकदा. कधी करणार सांग बरं का. अगो बाई, तुमचा वाढदिवस 4 वर्षातनं एकदा येतो? हा मामी मामी ह्याच्यात हसणार का काय आहे? नाही नाही ह्याच्यात हसणार का काय आहे? काय मामी नाही याच्यात काय याच्यात हातात याच्यात काय हातात का बघ मामी 4 वर्षातली एकदा वंडी येतो आणि एवढा नाचतोय का ठाणा ठाणा माझा 4 वर्षातनं एकदा का होईना पण येतो. तुमच्यासारखा दरवर्षी आल्यासारखा येत नाही. का बस. तुझा वाढदिवस कधी असतो? 20 जानेवारी. तुझा कधी असतो? 19 जून. तुझा 3 डिसेंबर तारीख तरी मोठी घ्यायची. 3 डिसेंबर. 3 डिसेंबर. अरे 3 डिसेंबर म्हणजे 3D. 28, 27, 29 हे आकडे नाही ऐकलेस कधी? 3 डिसेंबर. थांब. तुझा वाढदिवस कधी असतो? 18 ऑक्टोबर हाय मोठी मग चांगला आहे. माझा 29 फेब्रुवारीला येतो. मग 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 म्हणायचं काय होता तुमच्या सगळ्यांचा विचार म्हणून मला सांगितलं मी. 4 वर्षांनी का होईना पण माझा वाढदिवस येतो. हा. मग माझा सेलिब्रेट झाला पाहिजे. केक पण मी कापणार. केक माझा आहे केक मीच कापणार मामा मामा ऐक ना आता जरा ऐकून घे प्लीज. मामी केक मी पण कापणार. केकला तू हात
हात तरी लावून दाखव. मामी मामा जा. मामी नका ना मामा मामा नका मामा एकला हात लावून दाखव. मामा नका. मी बघते. मामा नका माझ्या शपथ मामा, मामा. नका मामा ऐका माझं प्लीज 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 मामा मामा आज नका. मला कोण आवडत नाही. मामा ऐक ना प्लीज आज मला कोण आवडत नाही. मामा प्लीज मामा मामा नको. बापरे. मामा खाली ठेव. मामा टेकटं होती ती. केक घेतला ना मी. हे घे केक बाबा केक घ्या. माझा मामा 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 केक घ्या तुमचा. माझा मामा मेला असताना आता मामा खासला रे. अरे मला डोळ्यासमोर फक्त ते 2 चेहरे दिसत होत्या. आम्ही काय बोलतो मामा मामा बसा. तू बस. डेंजर आहे री. डेंजर आहे म्हणजे सांगितलं होतं मी आधीच डेंजर आहे म्हणून. म्हणजे एवढे दिवस मी विस्तवाशी खेळत होतो. हा बाई तर मी जातो. मी कुठं ओय, तू माझी चपला पाठवून दे नंतर. हा ते कुठं चाललास? मला इकडचं पण ऐकू येत नाही. इथं थांब. मामी केक खाऊन जा. मामी नको बाई. इथे ये. माझ्या समोर ये. मामी नाही बाई, केक खाऊन जा. नाही माझा का नको मला. केक खाताना आ करतोस काय? बरंच खूप होते. मी- केक खाताना आ करतोस काय? नाही बाई. माझ्या पोराला विचारायचंस ना जेवताना आ करतोस काय? नको बाई. आता बघते तो तोंडाचा केवढा मोठा आ होतो तो. मामी मामी हा ना. मला नको केक नाही, नको. मामी. हा ना, इकडे ये. नको नको नको. बाय, मला भीती वाटते. मामी ऐका तुम्ही मला भीती वाटते. मी जातो मी. या ना तुम्हाला सुरवंटाचा फुलपाखरू दाखवतो या. मामा गौऱ्या एक काम कर. काय रात्री आहे ना दाराबाहेर माझ्या जुन्यात चपला हा. आणि ह्याला ठेव. मी वरच्यावर घेऊन जातो. कहर परफॉर्मन्स आजही कहर केलात. खरं सांगते मामा मामीचं स्किट थांबूच नाही असं वाटतं. क्या बात. बघा ह्या सरसी काय म्हणतात. सई कमाल परफॉर्मन्स होता. माझ्यासाठी ही एक अजरामर सिरीज आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी एक हिट फॉर्म्युला आहे आणि तो कायम भावतो. मामा मामी अशक्य आहेत. मस्त. थँक्यू सो मच गाईज. गिफ्ट अप. मंडळी आपल्या गाण्यांच्या कार्यक्रमाचा 500वा भाग पूर्ण करायचाच या निर्धारानं आज इथे पुन्हा एकदा आलेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या कार्यक्रमाचे निवेदक आहेत हास्य महारथी समीर चौगुले. बघा काहीही काळजी करू नका. कार्यक्रम एकदम उत्तम होणार आहे. हो ना. नाही फक्त एक गोष्ट मला म्हणजे सांगायचीच आहे. मला आवडलेलीच आहे ती म्हणजे तुम्ही अख्खं पेमेंट ऍडव्हान्स मध्ये दिलेलं आहे. म्हणजे असं कोण करतं सध्या काय ग? हो ना. नाही तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम सादर करता. तुम्हाला सगळं मानधन कार्यक्रमाच्या आधीच द्यायला हवं. हो ना. या कार्यक्रमाचे तुम्ही 500 प्रयोग केलेत. आज तुमचा 501वा प्रयोग आहे. हो. नाही ना. नाही म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला. एका बिंडोक निवेदकामुळे ना आमचा 500वा भाग पूर्णच होत नाही हो. म्हणजे जिथे जिथे आम्ही मराठी गाण्यांचा कार्यक्रम करतो तिथे तिथे तो येऊन टपकतो. अरे हो ना. नाही म्हणूनच आज आम्ही ठरवलेला आहे की आमचा हा जो 500वा प्रयोग आहे तो हिंदी गाण्यांचा करायचा. म्हणजे काय त्याचा संबंधच येणार नाही. तो इथे फिरकणारच नाही. इंदोर मध्ये तो का बरं येईल? हो ना. नाही पण बाय एनी चान्स तुमच्या निवेदकाचं नाव सत्यशील सरपोतदार आहे का? नाही असं कुठलाच निवेदक आमच्याकडे नाहीये. वा आमच्या निवेदकाचं नाव आहे लोचन मजनू. लोचन मजनू. खूपच अभिनव नाव आहे हो. एकदम मस्त. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. रिलॅक्स राहा. मस्त कार्यक्रम करा. उत्तम होणार कार्यक्रम. हो आणि हा कार्यक्रम चांगला झाला तर पुढचे 5 कॉन्ट्रॅक्ट शोज तुमचे.
5 कॉन्ट्रॅक्टर्स आलेले आहेत की हे काय समोरच बसले आहेत रागिणी म्हणजे बेस्ट लक धन्यवाद धन्यवाद. लोचन मजनू येतीलच. आले. नमस्कार. काय झालं रागिणी? काय झालं? हा तोच आहे. चला संपवूया आपण हा कार्यक्रम. पडदा द्या, मी प्रेक्षकांची माफी मागतो. नाही मनोमिलन नाही, पडदा नका देऊ. अगं. काय करतोयस तू? काय करतोय मनोमिलन, म्हणजे? आपल्याला सगळं पेमेंट मिळालेलं आहे की नाही? विसरलास का? असा अर्धवट कार्यक्रम सोडून कसं जाणार आपण? सगळे प्रेक्षक जमलेले आहेत, असं नाही करता येणार आपल्याला. मला नाही गाता येत ग हा बाजूला असताना. हा दिसला ना की तिडीक जाते माझ्या डोक्यात. शांत हो. मी शांतच आहे. गाण्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. मी शांतच आहे. हो तू शांत आहेस, बस शांतपणे ऐक. मी बोलते त्यांच्याशी. शांत ऐका. सत्यशीलजी नमस्कार, ओळखलत ना? हे आज ना आपल्या अकलेचा महासेल लावू नका हा. नाही मागच्या वेळेचं आपलं निवेदन आहे ना, ओल्या कचऱ्यात टाकायचं का सुक्या कचऱ्यात टाकायचं असा संभ्रम निर्माण करणारं होतं नाही का? तर यावेळी जरा जपून हा. आणि हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा. हे मी त्यांच्याशी बोललेले आहे, काळजी करू नकोस. अमीरजी कर्टन द्या प्लीज. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं. नमस्कार, मी लोचन मजनू, तुमचा सगळ्यांचा लाडका सत्यशील सत्पुरदार. रसिको, मी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे. मराठीमध्ये कार्यक्रम असतो तेव्हा मी सत्यशील सरपोतदार माझं जे रेग्युलर नाव आहे त्याचं मी निवेदन करतो. आणि हिंदीत कार्यक्रम असला की लोचन मजनू या नावाने मी मराठीत निवेदन करतो. रसिको, तुम्हाला प्रश्न पडला असेल माझं हे असं कसं? मी असं कसं बोलतो? सगळी माणसं नॉर्मल बोलतात, हा मी असं कसं बोलतो? रसिको, त्याला एक कारण आहे. रसिको, एकदा मी इस्त्री करत असताना लँडलाईनवर आवाज आला आणि मी चुकून इस्त्री उचलली आणि हवा केलं. तिकडे माझी जीभ ते पोळी गेली आणि जीभला चटका लागला. तेव्हा अजून मी हे असं आहे. रसिको, दर वेळेला हा वेगवेगळी कारण देतो. असू दे. रसिको, आपल्या शेजारी बसलेला आहे सोडा लेमन मनोमिलन. सोडा लेमन म्हणाल? मनोमिलन नाव आहे. नाही माझं मनोमिलन नाव आहे. रसिको, इथे आपल्या बाजूला मनोमिलन भेटलेले आहेत, बसलेले आहेत. त्यांच्याबद्दल माझ्यासारखा पामराने काय सांगावं? किरकोळ शरीर यष्टी, ऍक्च्युली शरीर नाही नुसतीच यष्टी. नाकाच्या वर लाल टपकू डोळे, डोळ्यातून सतत सांडणारा मला सगळं काम पाहिजे, मला सगळं काम पाहिजे. असा हाबडीपणा. एका बाजूने बघितलं तर सरदाळलेला टेनू आनंद दिसतात, आणि मग दुसऱ्या बाजूने बघायची इच्छाच होत नाही. पण रसिको, यांच्या गळ्यात तानसेन बसतात. ही कुठली पद्धत आहे ओळख करून द्यायची? नाही, तुमची एक बायोडेटा म्हणून. गप्प बसा तुम्ही. मला ओळखतात सगळीजण. तुम्ही काही ओळख करून देऊ नका, तुम्ही कार्यक्रम सुरू करा. हो नक्की. रसिको, यांची ओळख झालीच आहे. त्यांच्या शेजारी डोक्यात पिवळं फूल घालून बसलेले आहेत.
खवट खोबरेणी. अविट रागिणी. खवट खोबरणी म्हणाल. आत्ता खवट खोबरणी म्हणाल, उद्या खोबरं समजून वेळीवर खवायला घ्याल. हं? वाह रे वाह विनोद. आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. रसिको हो, संगीत म्हणजे काय? रसिको हो, संगीत म्हणजे काय? कोणी मला सांगेल का संगीत म्हणजे काय? काय संगीत म्हणजे काय? रसिको रसिको संगीत શું છે? શું છે સંગીત રસિકો? વોટ ઇઝ મ્યુઝિક? શું છે એક વેરાયટી? વોટ ઇઝ મ્યુઝિक? दोन व्हरायटी. रसिको भाषा कुठली असो प्रश्न एकच आहे, संगीत म्हणजे काय? आपल्या असमंतात फिरणार रसिको काय संगीत म्हणजे काय? मला कोणी सांगू शकेल का संगीत म्हणजे काय? संगीत म्हणजे काय? संगीत म्हणजे गप्पे गप. अरे काही येत नाही याला, मगाचपासून आपलं तेच बडबडतोय. संगीत म्हणजे काय, संगीत म्हणजे काय, वेगवेगळ्या भाषेत बोलतो. संगीत म्हणजे काय? नाही तसं नाही आहे. गप्प बस तू. गप्प काय नाही, काहीतरी मोठं बोलतोय असा एक आव निर्माण करायचा. अभ्यास तर काही नाहीये याचा. जरा आई, आपला कार्यक्रम कॅन्सल व्हावा अशी इच्छा आहे का माझी तुझी? इच्छा नाहीये अशी, पण तू बघ ना त्याचा चेहरा बघ. रागावर कंट्रोल ठेव. रसिको आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचं संगीत हे संगीतात खूप मोठं योगदान दिलेलं आहे. पहिला बोलपट अलार्म झाला. आला मारा. अलार्म 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 झाला. अलार्म अलार्म झाला. पहिला चित्रपट आलं मारा. आलं मारा 1936 साल. आलं मारा पहिलं नाही, बहुतेक 1933 साल. मुद्द्याचं बोल टाकल्या. तुझा बाप टाकल्या. मी बोललो ना. टाकल्या किसको बोलताय रे? अरे मी बोल. पीछे से वार करताय, आगे छाती पे वार कर. कोणती तकल्या बोलतो ना, हिम्मत नाही आहे क्या? मी इथे ये काहीतरी विश्लेषण कर रहा है इधर. तुमका अभ्यास आहे क्या? काय माणूस हा, किती बावळट आहे. मी बोललो की नाही बाजूला उभं राहून इथे बसून. जाऊ दे ना मग, नको ना लक्ष देऊ त्यांच्याकडे. सुरू करा हो तुम्ही मी please. सुरू करतो. रसिको आता पहिलं पुष्प घेत आहे. हळू हळू जरा. हळू हळू हळू. रसिको पहिलं पुष्प माळत आहेत मिनल भाभी. मनोमिलन नाव आहे माझं. मनोमिलन. मिनल भाभी वाटलो मी तुला. असं असं चालत आलो मी तुझ्या समोर. चिडू नका तुम्ही, चुकून झालं. चिडू नका, चुकून झालं. नाव जरा कठीण होतं म्हणून माझं काय. अरे मिनल भाभी म्हणतो. माफ करा रसिको. तुम्ही शांत बसा. माफ करा रसिको, पण मिनल भाभी हे तू बस तिकडे. तुमचं गाणं तुम्हाला सुरू करायचंय. मी करतो सुरू. तू काही एक शब्दही बोलू नको. मी सांगते मनोमिलन. बस बघू, बस. हा नाही, कला असते ती. नको बोलूच नका तुम्ही. नाही रसिको, कार्यक्रम सुरू करतोय. माफ करा रसिको, माफ करा. नमस्कार रसिको, नमस्कार. गपे नमस्कार. नमस्कार रसिको. स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. गीत झंकार गुंजन संध्या, वो गीत जो याद आहे. हो ना हो ना हो ना. नाही, आज आम्ही मुद्दामूनच अशी गाणी निवडली आहेत जी नॉर्मल ऑर्केस्ट्रात जी ऐकायला मिळतात ती गाणी आज नाही आहेत. वा. पण आपण एकांतात नक्कीच ही गाणी गुणगुणतो म्हणूनच आम्ही ती गाणी आज घेतलेली आहेत, कारण आमचा कार्यक्रम हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. काय ग? हो ना हो ना हो ना. तर आज पहिलं पुष्प मी माळणार आहे. वा. ते म्हणजे किशोर कुमारजींनी गायलेलं आणि बप्पी लहरीजींनी संगीतबद्ध केलेलं अतिशय महत्वाचा किस्सा आहे. छोटे मोठे किस्से असे आठवतात मला, ते नंतर येणार नाहीत तोंडातून. गाणं काय होतच राहणार आहेत. रसिको थँक्यू व्हेरी मच. रसिको हा सांगतो पहिला किस्सा असा आहे. रसिको लक्ष्मीकांत प्यारेलाल. रसिको लक्ष्मीकांत प्यारेलाल. प्यारेलाल घराण्यातलं शेंडेफळ लक्ष्मीकांत. प्यारेलाल घराण्यातला तिसरा मुलगा होता लक्ष्मीकांत. रसिको हो. काही बोलशील.
काय झालं? काही बोलशील? काय झालं? लक्ष्मीकांत प्यारेलाल हा एक माणूस नाहीये. मग? हा म्हणजे लक्ष्मीकांत नाव प्यारेलाल आडनाव असं नाहीये ते. काय सांगताय? लक्ष्मीकांत प्यारेलाल हे दोन वेगवेगळी माणसं आहेत. लक्ष्मीकांत कुडाळकर, प्यारेलाल शर्मा हे या दोघांनी एकत्र येऊन म्युझिक द्यायचे म्हणून त्यांचं नाव लक्ष्मीकांत प्यारेलाल असं ते एकत्र लावतात. अरे बापरे, म्हणजे हे दोघे असे वेगवेगळे होते. अरे वेगवेगळे आहेत ते. म्हणजे बप्पी आणि लहरी हे दोघे वेगवेगळे. अरे माफ करा. बप्पी लहरी हा एक माणूस. अरे कोण आहे हा? मनू मिलन तू शांत हो ना. मी शांतच आहे. बस बघू खाली. एवढं चिडायचं कारणच नाही. किस्से नका सांगू तुम्ही. नका सांगू किस्से. आम्हाला गाणं गाऊ द्या. नाही तसं नाही, पण कसं असतं सारखं गाणं ऐकून ऐकून ड्रॅग होतं ना कार्यक्रम, म्हणून मी मध्ये सांगत होतो. गाणं होऊ द्या आधी, मग ते ड्रॅग होईल, मग तुम्ही किस्से सांगा. हा क्रम आहे. नाही पण आता मी ऑलरेडी एक किस्सा ओपन केलाय ना, मग प्रेक्षक म्हणतील हे मज्जात नाही, अर्धवट राहिलं असं होईल ना. सांग. मी तेच सांगतो रसिको हो, हे लक्ष्मीकांत प्यारेलाल हे मित्र निघाल्यामुळे माझा किस्सा गणला जरा. आपण आता हे गप तू जरा. तू गाणं सुरू कर. रसिक हो कडवा घेतो. आमिर तेरा बाप को मारू क्या रे? इधर झुकता है क्या? सर पे मारता है, मैं इधर गाना गाता हूँ तो तेरे बाप की शाल मारू क्या? कोणतरी शाल चोकर मग मारतो मला. मग आपण इतकं उत्तम आपलं ट्युनिंग आहे ना, तर पोटा मारू का कान पडून जाय. ऐका ना, ऐका तुम्ही नका बोलू. काही किस्से सांगू नका. गाणं होऊ दे. बोलू नका. तू गाणं सुरू कर. मला नाही गायचं का आता. मला नाही गायचं आता. मला कंटाळा आला. अरे असं काय करतो? कॉन्ट्रॅक्ट शो मिळणार आहेत ना. नाही करायचं. मी घशात माईक घालून मी अलविदा करतो माझ्या असं नाही बोलायचं. मनू मिलन का? काय नाही, मेरे गीत नाही याद रखना. जा बरं मी गाते. एवढं चेतण्यासारखं काहीच नाही. तू गप्प बस. ऐक ना, तू ना तू गा ना. तू गा. मी गाते. शांत हो. मी शांतच आहे. रसिको हो, प्रेक्षकांनी तिकीट काढलेले आहेत. तिकिटांचे पैसे त्याला पूर्ण गाणं ऐकू. तुम्ही जरा थांबा. सॉरी, माफ करा. हवं तर मी घेतो सुरुवातीत. तुम्हाला घ्यायचं नसेल, तुमची तयारी झाली नसेल, मी घेतो. हरकत नाहीये. सुरुवात आहे. मी घेऊ ना? पहिला घेऊ ना? नको. काय रसिको, म्युझिक. बुंगू चुक जुग बुम चुक जुग जुग. नाही रे, हे असं नाहीये. चुम 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 बुगु चुक. मारेगा किसका मारेगा रे? क्या बात है. अतिशय मोठी मैफिल. चला आता आपण हास्य रसिकांना विचारूया की संगीत म्हणजे काय. कमेंट्स प्लीज. प्रसादा. फॅन्टॅस्टिक ॲज युजल. जो कोणी माणूस तुला वाटत होता की तुला मारायला आलाय त्याला तू गादी खाली शोधलंस सम्या. कहर आहे, कहर. म्हणजे कल्पनाशक्तीचा कहर आहे. आणि इतके वात्रट चाळे ह्या समोर करत असताना बेरिंग न सोडता ते गाणं गायचं आणि ते सगळे पंचेस पण, त्याला एक वेगळी ताकद लागते. ओमकार आणि चेतना, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुमची ताकद ही आहे की त्या सगळ्यातनं परत जाऊन जेव्हा तुम्ही 2-2 ओळी का होईना गाता, आम्ही त्या गाण्यात अडकतो. अफलातून. फार मजा आली. वंडरफुल. राजेश दादा, तुला कशी वाटली ही गुंजन संध्या? समीरच्या विनोदाबद्दल आणि लिखाणाबद्दल काय पुन्हा पुन्हा बोलायचं. मी एक स्क्रिप्ट आणलंय समीर नाटकाचं. पण ओमकार आणि चेतना, खरंच प्रसाद म्हणाला, मला खरंच पडलं की ते एवढी सगळी मॅडनेस कॉमेडी चालू असताना सुद्धा तुम्ही गाण्यात घेऊन जात होता आम्हाला. हा यासाठी खरंच तुम्हाला सलाम. मंडळी, म्हातारपणात विसरभोळेपणापेक्षा लोक आपल्याला विसरतायत या गोष्टीचा जास्त त्रास होतो. याचाच प्रत्यय देणारा एक कौटुंबिक प्रसंग तुमच्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. मोर्या
परब्या ये ये अरे सकाळपासून मी म्हणलं कोण येणार आहे मला पहिला भेटायला तर तू आलाच माझ्या दोस्ता. जाम भारी वाटलं रे. जाम भारी. अरण्या स्ट्रॉबेरी कलरचा कुर्ता, पांढरा लेहंगा, वसाड्या, माझ्या नाटकाचं प्रमोशन आहे आणि तुला नवीन कपडे. दिस इज नॉट फेअर. वसाड्या आज माझा बर्थडे हाय. काय सांगतोस काय? माझा बर्थडे. अरण्या तुला वाढदिवसाच्या हलू हलू काय झालं? हलू का? वसाड्या तुला कळत कसं नाही? का हलू हलू का? माझ्या घरातल्या माणसाने कुणी पण मला हॅपी बर्थडे केलेला नाही हाय. काय सांगतोस काय? ते वसाडे असं दाखवतात आहे आम्ही विसरलोय पण संध्याकाळी मोठं सरप्राईज मला देणार आहे. वा वा वा. अरे लहानपणापासूनच आम्हाला सरप्राईज द्यायची सवय. आमचं घरानंच म्हणजे तुला सांगतो सरप्राईज देणार आहे. सरप्राईज? माझी बायको आहे का ना, दर 2 वर्षांनी मला सरप्राईज द्यायची. काय बोलतो? अहो मला दिवस गेले. जवळ 18 वर्ष तिने मला सरप्राईज दिला का नाही? 9 पोर होती. किती? 9. काय साठायचे? एकाच्या पण लक्षात नाही माझा वाढदिवस. काय सांगू तुला? अरे आमच्या फॅमिली ग्रुपवर जर मेसेज आला माझा वाढदिवस आहे तरच माहिती पडतो का नाही. पण चालेल तुझं कौतुक आहे. तुला 2च पोर आहेत पण त्यांच्या बरोबर लक्षात आहे तुझा वाढदिवस. अरे म्हणजे छोटं कुटुंब सुखी कुटुंब. बस बस बस. बरं चाय पिणारच तू? दिलीस तर घेन ना कावडी. असं म्हणतो होय ते. सुनबाई अगं मोरे आले चहा घेऊन ये. हो आणते बाबा. काय रे? काय द्या? तुझा वाढदिवस कधी असतो रे? 4 ऑगस्ट 1945 साल. वसड म्हणजे तू 77 वर्षाचा आहेस. 77 ना, मी 77 वर्षाचा आहे का? अरे हो वाचड्या पण तसं कॅरेक्टर नाही पकडलेलं आहेस तू. अरे गोस्वामी सर सुद्धा काल असंच बोलले. काय? पण मी त्यांना बोललो काय? एक तर मी वाक्य पकडू शकतो नाही तर वय पकडू शकतो. वय पकडला तर वाक्य सुटणार आणि वाक्य पकडला तर वय सुटणार आणि दोन्ही पकडली तर स्किट सुटणार. बरोबर आहे बरोबर. मी त्यांना बोललो तुम्ही काही तर तुमचं ठरवा. तर मला बोललो तू वाक्य पकड. अरुणला जे काय पकडायचं तर पकडू दे. आणि कसं आहे अरण्या, आपण दोघांनी पण जर वय पकडले ना तर आपल्या वाक्याची लय पालापल होते नाही. तुला माहिती आहे ना श्याम तुनी मी एकदा केलेलं होतं स्किट बघ. इकडे तिकडे सगळी वाक्य नको नको वसड बंद झाल्याचं आठवण. बाबा बाबा चहा घ्या. मोर्या बाबा नाही बाबा तो तुमच्यासाठी आहे. स्पेशल चहा केलाय मी तुमच्यासाठी. मोर्या काका हे घ्या. काय काका काय म्हणताय? मस्त अगदी उत्तम सगळं चाललेलं आहे. काय सुनबाई आज आमच्या काय काय झालं बाबा? काय झालं? अरे कुठं काय काय नाही आपलं काहीतरी बोलतो. जल्दी थंड आहे. काय ग? आत्ता गरम करून आणला काका. काय ग? छान दिसतेस आहेस. थँक्यू. मस्त नटलेस आहे मला जाम आवडलं. काय म्हणजे आज कोणाचं काय एवढं तू छान नटलीस आहे? बाबा काल मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे तिकडे जायचंय मला. असं काय करता हो बाबा? सारखं चहा घ्या. अजून गार होईल काका चहा घ्या. बरं याच्यात साखर टाकलेस आहेस ना तू? काय झालंय हो आज तुम्हाला? काल आपलं काय ठरलं होतं? काय? आजपासून तुम्ही अडुळसा आणि कडुनिंबाचा पाला असलेला चहा घेणार डायबिटीस साठी. तो केलाय मी तुमच्यासाठी स्पेशल. घ्या ना. हा बाबा तुम्ही बोलत बसा मी आले. हा घेऊन जा जरा गरम करू ना बाईसा. काय हो काका? अरण्या हे अरण्या मेला तोंड का वाकडं केलं? अरे करून याचं काय वाचाड्या तोंड वाकडं? हा चाय उडून कुडुलिंबाचा कुणी बापसाने चाय बनवलं होतं. मला वाटलं आज काहीतरी स्पेशल आहे काहीतरी माझ्याकडे स्पेशल बनवत पण नाही वाचडी विसरले. सरप्राईज देतील का? काय अरण्या मी तुला सांगतो तुझ्या घरातले ना तुझा वाढदिवस विसरले. अरे नाही वसाड्या ते मुद्दाम करताय ना. संध्याकाळी एकदम मोठं सरप्राईज देणार मला. देतील. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. काय काका कसे आहेत? बस बरे आहेत ना? आयुष्यमान
थँक्यू. म्हणजे माझा पोरगा दिवसभरात म्हणजे पहिलं तू मला विश करशील मला वाटलंच नव्हतं यार. कसलं विष? शूज आहेत खाली माझी. नाही नाही, अरे कसं आहे, आम्ही दोघं ना विषामृत खेळत होतो. आम्हाला वाटत तू पण खेळतोस की काय आमच्या बरोबर. विषामृत तुम्ही दोघं त्या ढाचे. नाही रे. काय काका, त्या दिवशी तुम्ही लपाछुपी खेळत होतात. बाबा तिकडे गच्चीत लपले होते. विसरून घरी गेलात तुम्ही. दिवसभर उन्हात बसले होते तिकडे. तेव्हापासून कसे कर पडलेत बघा. आणि तुम्हाला कशाला हो, नको त्या वयात नको ते खेळ खेळायची सवय आहे तुम्हाला. नका असं करत जाऊ. असू द्या, थांबा बघतो बघू दे. बस रे तू. सरप्राईज. अरे सर काय केक? केक? हो सर. खाल्लाय आता खरी मजा. होय होय. चेतू ओ केक मागवला होता? काय काय झालं? केक मागवला होतास का? मी हा नाही, केक आलाय. मी ना दत्तूनी मागवला असेल. दत्तू. हाय दत्तू, तू केक मागवलायस का? नाही. अरे नाही, आमचा नाहीये. तुमचा नाही आहे? नाही. ते धनंजय माने इथेच राहतात. हो इथेच राहतात. वा वा, मग मस्त नाटक आहे. एकदा बघायला या. मी जाम चोपतो का नाही. स्वतःच सांगाल? त्यांना पण ठेवा काहीतरी सांगायला. आलेत ते. हा हो झालं का? चला. ते धनंजय माने ते शेजारी राहतात, इथे नाही. हो का? सॉरी सर. असू द्या. चला तयारी करा. चला. अरे केक गेला. अरे जाणले तर काय वसाऱ्या. औरूचा केक माझ्यासाठी मोठा केक घेऊन येणार आहे ते. काय सांगतो? तुला माहिती आहे ना काय? मला असा मोठा केक आवडतो, त्यांना माहिती आहे. तो पण स्ट्रॉबेरी फ्लेवरचा. पण तुला सांगतो बघ काय. अरे तुझ्या घरातली माणसं ना तुझा वाढदिवस विसरलेत. आपण त्यांना सांगूया. अरे सांगितलं तर वसाऱ्या कळलं ना. सरप्राईज फुटल तुला कळत कसं नाही. त्यांना पण कळू दे. मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. मी पण त्यांना दाखवतो मला काही कळलेलंच नाही आहे. अरण्या, आपल्या दोघांचा इतिहास आहे. काय? आपण असा दाखवतो आपल्याला कळलेलं आहे, पण आपल्याला काहीच कळलेलं नसतं. माझा ऐक तू. त्यांना कन्फर्म आहे की त्यांना माहिती बाबा काय झालं? काय नाही. बरं ऐका ना, आम्ही जाऊन येतो. तुमच्यासाठी भात लावून ठेवलाय. लोणचं भात खा आणि हवं तर रात्रीची डाळ घ्या. हा आम्हाला उशीर होईल. आणि दत्तू पण जाणार आहे बहुतेक मित्रांबरोबर जेवायला. तुम्ही जेवून घ्या आणि झोपा, आम्हाला उशीर होईल. हा चल. चला येतो काका. येतो काका. हे अरण्या, अरे आता कन्फर्म तुझं घरचं विसरले तुझा वाढदिवस. खप वाचाड्या. आता बाहेर जातील ना, बाहेरनं सरप्राईज मला घेऊन येतील. 5 बोलला की दे सरप्राईज बाबा. वा वा वा. 1 मिनिट मी लगेच बोलतो. 1 2 3 4 5. सर 1 मिनिट. सरप्राईज. बाबा चावी दे जरा. अरे वाचाड्या असं नाही बाबा. सरप्राईज घ्या. कवरी डिलीट टाकतोस वाचाड्या. काय बोलताय? चावी गाडीची राहिली ती द्या ना. गाडीत केक आहे. काय बाबा काय चाललंय तुमचं? चावी द्या ना, उशीर जाऊ दे, मीच घेतो. सांग त्याला. मोबाईल पण थांब साड्या. खरंच तू गाडीची चावी घ्यायला आलाय? हे काय गाडीची चावी घ्यायला चालूय? तुला माहित नाही खरंच आज काय आहे ते? काय आज? अरे वसाड्या, आज माझा बर्थडे आहे. बर्थडे आहे माझा. काय? मला वाटलं तुम्ही कालपासून नाटक करताय, पण खरंच वसरून तुम्ही विसरलात. रात्री 12 वाजता तुम्ही याल, मला सगळे बर्थडेचं विश कराल म्हणून मी चादर अंगावर घेऊन झोपेचं नाटक करत होतो. पण वसडे 3 वाजले तरी तुम्ही कोणच आलात नाही. मरू दे वसड्या, ते कालचं मरू, पण आज सकाळी काय. आज माझा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही काहीतरी स्पेशल कराल. माझ्यासाठी आवडतं निवडतं काहीतरी गोड कराल, पण तुम्ही वसडे लोणचं भात खायला सांगताय आणि उरलेली कालची डाल. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि आज माझ्या मित्रासमोर तुम्ही माझी इज्जत काढली. आजपासून तुम्ही माझ्यासाठी मेला. बाबा काय बोलताय तुम्ही? कशाला चिडताय एवढे? आज तुमचा बर्थडेच नाहीये.
तुमचा बर्थडे 22 मेला असतो, आज 22 एप्रिल आहे. म्हणजे आज माझा वाढदिवसच नाही. नाही म्हणजे नाहीच आहे. नाही हायच नाही. नाही बाबा. सॉरी 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 सॉरी, तुम्ही परत जिवंत झालात. अरे ते मी मगाशी रागाने बोलू ना, तुम्ही माझ्यासाठी मेलात ते कॅन्सल. तुम्ही परत जिवंत झाला. बाबा काय तुमचं. आणि तुम्हाला कसं वाटलं आम्ही तुमचा बर्थडे विसरू? हा, आणि या वर्षी तर तुमची 65 आहे. जंगी प्लॅन. नाक्यावरचा हॉल बुक केलाय. तुमचे लहानपणीपासूनचे सगळे मित्र बोलवले आहेत, सगळे पाहुणे येणार आहेत. अरण्या, तुमची 65 अशी सॉलिड करतो ना, बघा बघता पुढच्या महिन्यात. आणि बाबा असंही तुम्हाला वाटतंय ना आज तुमचा वाढदिवस आहे, करू आज आपण सेलिब्रेट. 65. बोलवा मित्रांना, मस्त सेलिब्रेट करू आज. आहे ना, पण वाजडे पुढच्या महिन्यात आहे ना माझी पुस्तक ती. असू द्या ना, तेव्हा पण सेलिब्रेट करू. आणि कसं आहे बाबा, या वयात माणसांचं वर्ष सेलिब्रेट करण्यापेक्षा प्रत्येक महिना सेलिब्रेट केला पाहिजे. लव यू बाबा. लव यू टू. हॅपी बर्थडे. थँक्यू. अरण्या, खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या तुला. क्या बात है. सुंदर विषय, सुंदर प्रहसन. वा 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 वा. हास्यरसिक प्रसाद दा. फार सुंदर, फार मजा आली. सुनील डांगेंची कॉन्सेप्ट, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. दत्तू रोहिते, चेतना, अत्यंत सुसंस्कृत शालीन अशी भाषा तुम्ही तिघांनीही मेंटेन केली होती. आणि असं असताना याच घराचा मूळ पुरुष या भाषेत तितक्याच कन्व्हिक्शननी बोलत होता. आणि ते आम्ही क्षणोक्षणी ऍक्सेप्ट करत होतो, एन्जॉय करत होतो. याचं कारण निव्वळ आणि निव्वळ अरुण निर्माण करत असलेले सुखाचे क्षण एवढंच होतं. अप्रतिम अरुण, अप्रतिम. प्रभाकर, फार गोड काम करत होतास. तुला आणि धनंजय माने इथेच राहतात या नाटकाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. वंडरफुल परफॉर्मन्स, मजा आली. लवली परफॉर्मन्स अँड थँक्यू सो मच. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. धनंजय माने इथंच राहतात या नाटकाची टीम उद्या देखील आपल्यासोबत धमाल करण्यासाठी उपस्थित असणार आहे. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. ताज्या रसाळ हापूस आंब्याप्रमाणे चवदार विनोद घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कालच्याप्रमाणे आजच्याही भागात आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. धनंजय माने इथंच राहतात या नाटकाची संपूर्ण टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. आणि आता वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, घरात वेळ देणं आणि वेळेला घरच्यांसोबत असणं या वेगळ्या गोष्टी आहेत. आता याच गोष्टीवर भाष्य करायला तुमच्यासमोर एक फॅमिली येते, ज्यात आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. रसिका, रसिका येतो का मी? चल. ए रसिका, येतो. कुठे कुठे काय, ऑफिसला जायचंय. अहो रविवार या, सुट्टी नाही का ऑफिसला? हा अगं, पण ते कामाचा ताण वाढलाय ना. इन्व्हेस्टर येणार आहेत पुढच्या आठवड्यात, त्यांच्या मीटिंग्स अरेंज करायच्या आहेत, त्या करतो. जा जा जा, मीटिंग अरेंज करा. जा, ऑफिसला जायचंय ना, जा. हो. एक तर रोज उशिरा येता, रविवारचा दिवस आहे, आजही थांबावं असं वाटत नाही का हो तुम्हाला? घरी घरात बायको आहे, मुलं आहेत, घरात काय चाललंय काहीतरी माहिती असतं का तुम्हाला? काय झालं, का चिडते? काय झालं म्हणजे? तुम्ही घरात वेळ देत नाही आणि याची तुम्हाला अजिबात खंत वाटत नाही ना, याची जाणीव ठेवा. अरे मी काय फन एलिमेंट म्हणून जातो का ऑफिसला? चला मज्जा करू असं जातो का मी? काम असतं मला म्हणून जातो. हो ना, हो. घर आहे, घरात बायको आहे, मुलं आहेत, त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. सारखं आपलं काय घर, ऑफिस, काम. इथे घरी सांगता ना ऑफिसमध्ये आज काम आहे,
तिथे जराशी हिंमत नाही का होत ऑफिसमध्ये सांगावं की आज घरी वेळ देतो, घरी जातो म्हणून? नाही, मुळात हिंमत असेल तर दाखवाल ना. तिकडे बसाल तोंड गप्प करून. रसिका अति बोलतेस. अति बोलतीये. काय तुझी काय इच्छा आहे? मी नको जाऊ ऑफिसला? कोणासाठी करतोय मी? कोणासाठी राब राबतोय? आपलं कुटुंब व्यवस्थित चालावं, आपलं सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून करतोय की नाही? माहितीये. मजा म्हणून जातो का मी कामाला? आणि काय इच्छा आहे तुझी? मी काय ऑफिसला जायचं नाहीये? नाही जात. हे घे चल, नाही जात. तुझी इच्छा आहे ना मी नाही जायला हवं? नाही जात. केला मेसेज. सावंत मला बरं वाटत नाहीये, उलट्या होत आहेत. केला मेसेज. चल नाही जात. हे बघ, हे बघ, सावंतला केला. तुम्ही खरंच केलात मेसेज? हे बघ, नाही जात ऑफिसला. तुम्ही खरंच केलात? खरा मेसेज केला. तुझी काय काय कंप्लेंट होती तुझी? मी घरात वेळ देत नाही, मुलाबाळांकडे माझं लक्ष नाही. केला. चल रजा टाकली. आज ऑफ डे. मुलांना बोलव. मुलांना बोलव. बोलवा तुम्ही. अरे मोजके नाही, मुलांना बोलवा. बघ नाही जात मी ऑफिसला, नाही जात. ए ओंक्या, शिवा बाहेर ये. पप्पा थांबलाय घरी. ओंक्या, शिवा, अरे पप्पा बोलवतात, बाहेर या ना पटकन. काय करताय? हा ओंक्या, हा हॉलमध्ये येतोस? चिवला घेऊन ये. बेडरूम मध्ये ते. तुला माहिती आहे असा आवाज जाणार नाही. सतत काहीतरी लावलेलं असतं ते कानात. काय गाणी ऐकतात, काय करतात काय माहिती. मेंढरांनो आदळाल. काय? या इकडे या. इथे बसा. हा कानातलं काढ. हा ते कानातलं काढ. बस. ए रसिका इकडे बस. हा बस इकडे. तुम्ही तिकडे बसा. थांबा ना पोरे, नीट बसा जरा. मग आलं. मुलं इंग्लिश पिक्चर बघतात त्यात काय एवढं? मग नाही बघतात ना, बघता की मग काय प्रॉब्लेम? बस काय फरक नाही पडत. आपली फॅमिली आहे. हा मग काय नाही आजच. बसा तुम्ही बसा. काय ओंक्या काय म्हणते 12वी? पप्पा मी थर्ड इयरला आहे हो, बीकॉम. पुढच्या महिन्यात आहे माझी एक्झाम. 12वी पास झालाय? कधीच. हेच म्हणते मी. तुम्ही घरात नसता, घरात लक्ष नसतं ना. हेच पोरं कितवीत शिकतात हे माहिती नाहीये तुम्हाला. तुमच्या काहीही लक्षात राहत नाही. ही म्हणते माझ्या गोष्टी लक्षात राहत नाही म्हणे. खरंय म्हणतात. खरंच आहे. कोणीच कसं माझ्या बाजूने नाहीये. इकडे तू तिकडे जा. बच्चा लोक इधर. पप्पा कशाला? एक काम कर जा. हे अल्बम घेऊन ये. अल्बम कशा? फोटो अल्बम. पप्पाच्या काय काय लक्षात आहे सांगतो. चल फोटो अल्बम घेऊन ये. पप्पा नको. नाही लगेच आण. काय? अरे घेऊन ये ना, आपण तो फोटो काढूया ना. आपण बघ तू इथे बस. आम्ही दोघं असे बसलो होतो. माझ्या मांडीवर चिव होती, हिच्या मांडीवर तू होता. ओंक्या बाबू तू होता. आणि आपण असाच एक फोटो काढूया आता. मी लगेच तो फेसबुकवर टाकतो असा हे करून हॅशटॅग झाला फोटो. अहो पप्पा ह्यांना काय ते बिफोर आफ्टरचं खोल लागलं ना मला. अरे ट्रेंडिंग आहे ते. पप्पा मागच्या वेळी पण तुम्ही असंच केलं. माझा लहानपणीचा फोटो आणि मी 16 इयरचे झाले तेव्हाचा फोटो फेसबुकवर टाकला. कोणी असे फोटो टाकतं का इन्स्टावर? तुझा आहे माझ्याकडे लहानपणीचा फोटो. आणि नव्हती का ग शेंबडू? सतत असं नाकाला शेंबूड असायचा. मग टाकलं. माझी शेंबडू 16 वर्षाची झाली. काय प्रॉब्लेम आहे? पण नका ना टाकू, मोठे झालो होता मी. ऑकवर्ड होतो पप्पा, नका टाकू. काही ऑकवर्ड वगैरे होत नाही. तुम्ही झाला असाल मोठे. माझ्यासाठी अजून लहानच आहात तुम्ही. मग अजूनही आंघोळ घालायला येता का? नाही ना. काय बोलताय पप्पा? बाबू तू उलट उत्तर नको देऊ. बाबू नका म्हणू पप्पा. काय तुमचं? आणि तुम्ही माझे उघडे फोटो टाकू नका. उघडे फोटो टाकले लहानपणीचे आणि खाली लिहिलं कॅप्शन माझा बाबू मोठा झाला. काय चुकीचं काय याच्यात? ह्यात तुम्हाला काहीच चुकीचं वाटत नाहीये? काय चुकीचं याच्यात? तू माझा बाबू आहे, तू आलायस मोठा. काय प्रॉब्लेम आहे? पप्पा मला मित्र चिडवतात तो. काय चिडवतात? ये ड्रेस कोड अच्छा येई पेन कॉलेज आजा म्हणतात. अरे पण मग मी टाकला फेसबुकवर तर काय प्रॉब्लेम आहे? मला बापाला आहे कोण कौतुक पोरांचं. असं नका कौतुक करू. दुडू चालायची पोरं इथं या घरात. आता मोठी झाली, बापाला वाटतं टाकावं असं. हे माझं शेंबडू मोठं झालं, माझा बाप. पण नका बोलू, ते कसं वाटतं ऐकायला. तू तिकडे जा. इकडे जा. इकडे इथे. अरे मेरा बच्चा इधर आओ. अरे बसतो मी बसतो. ये ग चिव, ये तू ये. घाबरवू नका. चिवची आणि पप्पाची एक टीम आहे. पप्पा चिव बोलू नका. चिव नाही बोलत. चल आमच्या बापाने काही केलं नाही आमचं कौतुक. आता मला आहे पोरांचं कौतुक. मी टाकणार फेसबुकवर फोटो. मग इन्स्टावर टाकणार. नका. काय नको टाकू? मग तुम्हाला मिळतंय रे आता चांगलं असं छान
तुमचं चाललंय आयुष्य व्यवस्थित, आम्हाला नाही मिळायचं एवढं, कळलं ना. आम्ही असं बापाच्या तोंडून काय कौतुकाचे शब्द येतात ऐकायला आमच्या कान असे तरसायचे. काय बोलेल बाप आमचा, काय कधी बोलला नाही, असं बघायचं पण नाही असा. तेव्हाचे दिवस वेगळे होते. एक भाकरी होती, 8 भावंड खायचो आम्ही. एक भाकरी, एक चप्पल, एक दप्तर, चला शाळेला. पूर यायचं तेव्हा नदीला, मग त्या नदीतून आम्ही शाळेला जायचो माहितीये. भगवंताचे आभार, वाचलोय. सुलू आत्याच्या लग्नात, माझी सुलू आत्या, ती सुलू आजी माहितीये ना आपली, तिच्या लग्नात तर पाऊस आला होता, केवढा पूर आला होता नदीला. मी, दत्तू काका आणि आपले पळशीचे तात्या आहेत ते दत्तू काकाने घेतलं मला खांद्यावर म्हणून. हो ते दत्तू काका धीट ना. हो, दत्तू काका आणि तात्या एकदम हा, त्यांनी तुम्हाला दोघांना खांद्यावर घेतलं आणि पुरातून चालायला लागले. सोसाट्याचा वारा होता, असं ढगांचा गडगडाट होता, धो पाऊस पडत होता. मी कसा काय त्या पुरातनं वाचलो नारायणालाच माहिती. मग पावसात भिजलो, थंडीने कुडकुडायला लागलो. शेवटी वृंदा काकीने चुली समोर बसवलं आणि मग गरम गरम पिठलं भाकर खाऊ घातलं. तेव्हा कुठे जीवा जीव आला. सगळं पाठ आहे आमचं. गेली 21 वर्ष हेच ट्रेंडिंगला आहे आमच्या आयुष्यात. सगळं पाठ आहे त्यांना. असं मी बोलायला लागलो की मग माझ्या मग हे मस्करी करतात. त्यांना पण समजून घ्या ना. तुम्ही आज किती दिवसांनी घरी आहात, गप्पा मारायच्या तर तुमचंच काय सांगत बसलाय इतकी वर्ष सांगताय. जरा त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांचं काय चाललंय, कॉलेजमध्ये काय आहे, मित्र काय म्हणतात ते विचारा ना. मला मी विचारेन, उत्तर देतील काय? देतील, तुम्ही बघा, बोला त्यांच्याशी. मला काय हे नाही, बाप आहे, बाप बोलणार. जा विचार. काय मग ओंक्या, काय अप्पा? काय चू शिवा शिवा. ए हा, ओढतो की नाही? कोणाला? गधड्या कोणाला? काय कोणाला? मला नाही काय. सिगरेट काही काय विचारताय गप या वयात हेच प्रश्न विचारायचे असतात. बोर या वयात दुसरं काय करणार आहे? सिगरेट ओढतो की नाही? हा, सांग मला. आई बापाला सांग बिंदास, काय घाबरायचं नाही, बाप मित्र असतो. सांग ओढतो की नाही? हा, म्हणजे ओढतो, म्हणजे असं काही हे नाही. ओढतो कधी कधी म्हणजे नेहमीच ओढतो. आता कंटाळा आलाय ओढायचा. ओक्या, सोडाविषयी वाटते आता, पण ना सिगरेट इतनी बुरी आदत बन गई है की छोड़ भी नहीं सकता, अशी अवस्था झाली. खरोखर ओढतो? सोडावी लागेल एवढी ओढतो? नाही पप्पा, म्हणजे सोडायचीच आहे, पण सिगरेट सोडली की मग दारू जास्त होते, मग दारू खूप होते, मग दारू सोडायचा प्रयत्न केला तर मग ड्रग्ज वाढतात, आणि मग ड्रग्ज कानाखाली आवाज काढीन. काय बोलतोय तू? तुम्ही आता विचारलत म्हणून. हा काय बोलतोय? हा काय करतो? काय बोलतोय? दारू सिगरेट आणि हाते हे ड्रम करतो. ड्रग्ज बाबा, ड्रग्ज. कानाखाली आवाज काढीन, मला नको सांगू काय असतं ते. नाही, काय करतो हा? तुझं लक्ष नाही पोरांकडे? काय बोलतोय हा घरात? मला काय विचारताय? मी कुठे कुठे लक्ष द्यायचंय? घर, मुलं, तुमचं जेवण खाण, कुठे कुठे लक्ष देऊ मी? ए ओंक्या, बापाची वंक सांग करतो. नाही तुम्ही लाज नाही वाटत तुला? नाही, लाज नाही वाटत तुला? नाही. इकडे बस. बारकी बहीण आहे घरात आपली. हा, तू लाज नाही वाटत? तू तिच्या समोर काय बोलतोस? तिला काय, ती सिगरेट ओढते. इट्स ट्रेंडिंग पॉप्स. कानाखाली ट्रेंड काढी तुमच्या. गधडे, असं वागतेस तू? लाज नाही वाटत तुला? पप्पा चिल. काय चिल? हे बघा, आपल्याला डिप्रेशन आलं, कन्फ्युजन वाढायला लागलं की हल्लीची मुलं सिगरेट ओढतात. तुमच्या बापाने पाहिली होती का कधी रे कन्फ्युजन आला आणि डिप्रेशन आल्यावर सिगरेट? कॉमन आहे. कानाखाली आवाज काढी ना. मला उलट बोलीस तर कॉमन आणि बिमन आहे. लहान बहीण आहे, तिच्यावर लक्ष नको ठेवायला. नाही, मी तिच्या स्पेस मध्ये इंटरफिअर करत नाही पप्पा. कानाखाली स्पेस काढीन. हे पोरं हे करतोय, तो हे करतोय, डोंगर करतो अख्खा. ड्रग्ज बाबा. कानाखाली आवाज काढीन, मला सांगितलंस तर. पप्पा चिल. कशाला हे करताय तुम्ही? तू तर बोलूच नको. हिला समजाव, पहिले हिला समजाव. मला कन्फ्युजन होतं ना, म्हणून मी सिगरेट ओढते. कन्फ्युजन होत आहे सांगते मला. मी बोलते तिच्याशी, मी समजावते तिला. हे बघ शिवा बाळा, अवॉर्ड नाही जिंकून आली आहे, प्रेमाने नको बोलू तिच्याशी. नाही, विचारते मी तिला. सिगारेट ओढते, वय काहीच. बोल काहीतरी. कसलं काय होतंय तुला? कसलं कन्फ्युजन होतंय एवढं? का असं वागतेस तू? हे बघ मम्मी, मला कॉलेजमध्ये 3 मुलं आवडतात. किती? 3 मुलं.
कमीच आवडतात तसं. सनकन मारीन. लाज वाटते तुला हे सांगताना? लाज वाटते? लाज काय वाटायची पप्पा? हे बघा 3 मुलं आवडतात मी कॉलेजमध्ये, त्यांना तिघांनाही लाईन देते. इलेक्ट्रिशियन आहेस तू? इलेक्ट्रिशियन आहेस? लोकांनी अर्ज दिला की घरात जाऊन लाईन द्यायची. इलेक्ट्रिशियन आहेस तू? नॉट लाईक दॅट पप्पा, लाईन देते म्हणजे कानाखाली मारीन इंग्लिश मध्ये बोलली नॉट लाईक दॅट आणि वगैरे तर. मी बोलू का माझं कन्फ्युजन? मी सांगू का मम्मा? मोठी झालं पण मारू पण नाही शकत. ऐकून घ्या तुम्ही. बोल बाई बोल. लाईन म्हणजे प्रेमी युगुल आहेत. मला सांगू नको भाषांतर. मला भाषांतर सांगू नको. तुझा आहे ना ड्रम, तो काढतो मी बाहेर. ड्रग्स बाबा. थोबडातोय मला सांगतोय वर तोंड करून. असं नका ना वागू, असं नका. ऐकून घ्या ना. मुलांचं कधी ऐकून घेणार? अरे जीव देतो ना मी. काय आता अजून काय करू? घर व्यवस्थित चालावं, सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून बाप मरणार. असं नाहीये. तुम्ही काय करायचं? पप्पा गप, मला बोलू नकोस. पप्पा बिप्पा काय नाही. पॉप्सिकल ऐका माझं. बाबा म्हणायचा मला. ऐका, मला माहिती आहे तुम्हाला त्रास होतोय. हा त्रास मी संपवतोय. मी जीव द्यायला चाललोय. ओंक्या कुठं चाललंय? जीव द्यायचा कशाला जीव देतो? येणार का तू? पप्पा चिल, जाऊ दे त्याला. ब्रो तू गेलास ना, त्याच्या आधी मला सांग की तुझा स्टॉक कुठे ठेवला. यू नो ना. माझं कन्फ्युजन दूर होत नाही 2-3 पेज. दारूचा स्टॉक बाबांच्या बेडखाली आहे. सिगरेटचा स्टॉक आईच्या उशीखाली आहे. कन्फ्युजन दूर करायचं असेल तर माझ्या ड्रॉवर मध्ये ड्रग्ज आहेत, ते कर. थँक्स ब्रो. थँक्स ब्रो. रेस्ट इन पीस. या बेबी. कुठे चाललंय तू? कानाखाली मारी दोघांच्या. कसलं दारू सिगरेट पितर आहे? काय जीव बिव नाही त्याचा? मी आहे. मला सांग काय प्रॉब्लेम आहे? मला सांग. मी सोडतो तुझी दारू, मी सोडतो. तुला मी आम्ही सगळे गंमत करतोय. सॉरी. किती सिरियस. गंमत आहे. गंमत. सॉरी. काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. काही नाही, आपली पोरं चांगली आहेत. नका त्रास करून घेऊ. नाही करत बाबा आम्ही कैसे. हा पागल ह्याच्यामुळे. आणि हिला कोण बॉयफ्रेंड मिळणार आहे तसे? ए सानिया. सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे. ही एवढी मोठी गंमत केली तुम्ही. म्हणजे बाप इकडे तुमचा मित्र होण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही बापाची बंकस करा. पप्पा नका ना हो आमचे मित्र. एक्झॅक्टली. कशाला होत आहे आमचे मित्र? आमच्याकडे खूप मित्र आहेत. पप्पा एकच आहे. पप्पा वा आमचे बास. मला काय बघ, मला वाटलं पोरांसाठी कमी पडतोय बाप म्हणून म्हटलं मित्र म्हणून व्हावं. हे बघा, आम्ही तुम्हाला वेळ द्यायला सांगतो, पण ते आमचं ऐकण्यासाठी वेळ द्या असं म्हणतो. तुम्ही तुमचं नका ना सांगू सारखं सारखं. कुठे ऐकलंस ग हे? थोबडा फुटून तुझा. हे बघा पप्पा, आमचं ऐकून घ्या. तुमचे अनुभव आहेत ना, महत्वाचे आहेत, पण सध्या ते तितके महत्वाचे नाही आहेत, कारण जनरेशन बदलतंय पप्पा. आजूबाजूचं वातावरण बदलतंय, माणसं बदलतायत. आता आम्हाला आमचे आमचे अनुभव घेऊ द्यात ना. पप्पा तुम्ही ना आम्हाला असा महिन्यातनं अख्खा दिवस नका देत जाऊ. तेवढे सण नाही होत तुम्ही आम्हाला. म्हणजे मी अनबेरेबल आहे. म्हणजे मी अनबेरेबल. तुम्ही थोडा वेळ देत चला, तेवढे तुम्ही बेरेबल आहात. माझी अशी ना भंकच करत असतो. नाही पप्पा, हे खरं सांगतोय मी. मी थोडाच बेरेबल आहे. नाही हो, असं नाहीये. पण मुलांचं आणि माझंही तेच म्हणणं की रोज थोडा तरी वेळ आमच्यासाठी काढा. येस पप्पा, आणि थोडा वेळ दिलात ना, अशी फ्रेंडशिप होईल आपली. मग त्या फ्रेंडशिप मध्ये मी कधी तुम्हाला ना असं काय डापण्या कसं असं बोलून जाईल ना. का ना खाली आवाज बापाला डापण्या बोलशील? मैत्रीमध्ये. चप्पल येते पायात माझी, चप्पल तोंडावर कधी कळणार नाही. पप्पा काय आता आपली फ्रेंडशिप झाली आहे. झाली. तर आधी ऐका, बर, फेसबुकवर आणि फिन्स्टावर उघडे फोटो टाकायचे नाहीत. किती सुंदर परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. सई, अत्यंत देखणा परफॉर्मन्स होता. मला असं वाटत होतं मी एका नाटकाचा प्रयोग बघतेय आणि तो प्रयोग अत्यंत छान रंगला होता. आणि अशा वेगळ्या वेगळ्या वाटा एक्सप्लोअर करायला जशी मी उत्सुक असते, तसे आय एम शुअर महाराष्ट्राचा हर एक प्रेक्षकही असेल. आणि त्यांची भूक तुम्ही अशा प्रकारे भागवताय, याचा अत्यंतिक आनंद आहे. मस्त. विचारूया प्रिया बेर्डे ताईंना की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. खूप छान. खरं तर हे तुम्ही सगळेच जण अफलातून आहात आणि हास्य जत्रा हा आमच्या घरात रोज बघितला जाणारा प्रोग्राम आहे, हा शो आहे.
तुम्हा सगळ्यांचं कौतुक आहेच, पण मी प्रसाद आणखीन सईचं सुद्धा जास्त कौतुक करेन की ते ज्या पद्धतीने निरीक्षण करतात, ज्या पद्धतीने ते स्वतःची मतं मांडतात, तेही फार अप्रतिम आहे. त्यांच्यासाठी आधी जोरदार टाळ्या. थँक्यू ताई. मंडळी, तुम्ही सभ्य आहात हे सिद्ध व्हायला तुमचं फक्त चारित्र्यच नाही तर शर्ट सुद्धा स्वच्छ असावा लागतो. माझ्या या ओळीचा अर्थ पटवून द्यायला आता तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता सांभेराव. थँक्यू सो मच सर. हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच चौगले. थँक्यू. हे सर अमेझिंग झालं फंक्शन सर. सर हे येस तुम्ही निवेदनही छान केलं आता. काय सर, तुम्ही संधी दिलीत म्हणून घरचा कुर्ता घातला आणि याकडे आलो सर. सर तुम्हाला जुजबी अवॉर्ड मिळालाय सर, किती मोठी गोष्ट आहे सर. क्या बात आहे सर. हा पुरस्कार जुजबी पुरस्कार म्हणजे सई तामणकरवाला नाहीये. मग हा जुजबी म्हणजे ज्युनियर जालिंदर बिलेनियर पुरस्कार. बापरे, ज्युनियर जालिंदर बिलेनियर पुरस्कार. बापरे, ज्युनियर जालिंदर म्हणजे बापरे, काय झालं सर. वाव सर, वाव. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सर माझ्याकडून पण सर आता या ओकेजनला पार्टी झालीच पाहिजे. नाही, पार्टी डेफिनेटली करायची, पण आज नाही. आज ही मुवमेंट मला माझ्या फॅमिली सोबत एन्जॉय करायची. म्हणजे मी माझ्या वाईफला वनीला आणि बंटीला घेऊन मी बाहेर डिनर करायला जाणार आहे. सो आपण पार्टी डेफिनेटली करायची ह्या विकेंडला. आता आपली कॉन्फरन्स सुरू होणार आहे. पटकन आटपा. हा लवकर तयार जा. चेंज करून घ्या पटकन. हो सर, आणलेलं आहे का व्हॅनिटी ठेवलेलं आहे. ब्राऊन कलरची व्हॅनिटी आहे. निळं दारा मी ठेवलं. सर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हा दार उघडून जायचंच ना. सर अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण मला नाही ओळखलं सर. नाही आपण सर मी अरुणा कदम. मी नवीन एम्प्लॉई आहे तुमची. कॉंग्रॅच्युलेशन. हा काय प्रकार आहे काँग्रेस करायचा. प्लीज यार, आय एम युअर बॉस. काय करताय. मी बॉस आहे तुमचा. सो व्हॉट सर. अचीवमेंट असते ना सर. तो सर कॉंग्रॅच्युलेशन. काय प्लीज असं नका वागू. तुम्ही काय करताय. प्लीज बिहेव युअर सेल्फ. सर इट्स अ टाइम फॉर सेलिब्रेशन. करू आपण सेलिब्रेशन करू. शर्टावर बघ. अरे यार, एक्सक्यूज मी. ओके सर. एक्सक्यूज मी म्हणजे या, मला फोनवर बोलायचंय. निघा तुम्ही. अच्छा बोलायचंय. बोला सर बोला. चला, काय कपडे घातलेत. काय करते. अरे हॅलो वनी, माय वाईफ, आय लव्ह यू. कॉन्ग्रॅच्युलेशन हॉबी. काय ते. कॉन्ग्रॅच्युलेशन हॉबी. वने अगं ते कॉन्ग्रॅच्युलेशन्स नाहीये, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतात. आणि हॉबी नाही, हबी. हॉबी म्हणजे छंद, हबी म्हणजे नवरा, छंद म्हणजे नवरा नव्हे. आणि ज्याला छंद असतो तो नवरा होत नाही. माहितीये मला. मी लावलेत ना इंग्लिशचे क्लासेस. सुधारेल ना माझं हळूहळू. तुम्ही पण मला कधीच एनलार्ज करत नाही तुम्ही. अजून काय करत नाही. एनलार्ज करत नाही तुम्ही मला. आजी ती जाडुली. अगं एनलार्ज नाही, त्याला एनकरेज असं म्हणतात. एनकरेज. ऐका ना. हा बोला. तुमचा मेसेज आला ना मला खूप भारी वाटलं. येस थँक्यू. मला ना आता तुमचा ना खूप अभिमान वाट. येस आय लव्ह यू सो मच. काय जरा मोबाईल खाली घ्या ना. खाली घ्या म्हणजे काय. खाली काय. छातीजवळ घ्या ना मोबाईल जरा. छातीजवळ घ्या. का ग. लिपस्टिक. एक मिनिट. हे प्रसाद तुमच्या शर्टावर लिपस्टिकचे डाग कसे आले. नाही, एक मिनिट. हे
हे लिपस्टिकचेच डाग आहेत पण वने आय एम सो सॉरी मला माहिती नाही हे आपोआप आलेत मला आत्ता ओके होतो मी. प्रसाद आपोआप यायला ते काय चामखीळ आहे का? प्रसाद तुमच्या शर्टावर लिपस्टिकचे डाग कसे आले? तुम्ही कुठे आहात प्रसाद? कुठे म्हणजे मी ऑफिसमध्ये केबिन मध्ये. तुम्ही नक्की ऑफिसमध्येच आहात ना? अगं हो. मला दाखवा आजूबाजूला काय आहे. काय म्हणजे? मला दाखवा कोण आहे बाजूला. नाही बघ एक मिनिट तुला दाखवतो मी. लवकर दाखवा. कोण आहे ते बघ. मी ऑफिसमध्येच आहे. कोणी दिसतंय तुला? कोणी नाही आहे बघ ऑफिसमध्ये. लव्ह यू सर. लव्ह यू. नाही नाही हे लव्ह यू म्हणजे तसलं मी बनवणार तुम्हाला. मी वने एक सेकंड. प्रसाद वने हे लव्ह यू तसलं नाहीये. प्रसाद ही बाई तुम्हाला एक मिनिट वने लव्ह यू म्हणते. ही बाई कोण आहे? या कोण आहेत? ओ तुम्ही सरांच्या मोलकरीण आहात काय? ओ ताई ऐका सरांना अवॉर्ड मिळाले. वाढवून घ्या पगार. अरे गप ना. वेडी आहेस का? बायको आहे माझी ती बायको. वॅडिंग काय करतेस? वेडी आहेस का तू जरा? प्रसाद ही बाई कोण आहे? वने लेट मी क्लिअर. प्रसाद ही बाई कोण आहे? आणि ती मला मोलकरीण म्हणाली. मम्मा मोलकरीण. वने काय करतेस तू? त्याला का मारतेस? त्याला का मारतेस तू? त्याचं सोडा. ती मला मोलकरीण म्हणाली. ए शाने ए वने आय एम नॉट मोलकरीण. आय एम ॲट वाईफ. हुरू यू. मी अरुणा कदम. मी आहे ना ह्यांची ही आहे. ही आहे? यांची ही आहे म्हणजे काय? यांची ही आहे म्हणजे काय? पूर्ण बोल ना. ही आहे म्हणजे काय? मला जेवढं सुचलं तेवढंच बोलली मी. वने हे माझ्यासाठी पण नवीन आहे. मी कोण आहे? म्हणजे पूर्ण बोल. ही आहे काय? ही आहे मॅडम. मी ना नवीनच आहे. गेल्या महिन्यापासून सरांनी मला ठेवून घेतली आहे. हे काय शब्द वापरते? मी ठेवले तुला? वने ऐक हे काहीतरी चुकीचं बोलते. ठेवले म्हणजे काय? मी ठेवले तुला? काय माणूस आहे सर. तुम्ही मला जॉबवर नाही ठेवली. तुम्ही माझा इंटरव्ह्यू नाही घेतला. आठवलं नाही तुम्हाला? आठवलं नाही मी काय बोलते ते? विसरलं तुम्ही? मग हे पूर्ण बोल ना. जॉबवर एम्प्लॉई म्हणून ठेवलंय. तेच सांगते. नुसतं ठेवलंय काय? वने ऐक. प्रसाद ही तुझी एम्प्लॉई आहे? नो मॅम. मी एम्प्लॉई आहे. नो मॅम. मी काय फक्त एम्प्लॉई नाही आहे काय? मी आहे ना ऍक्च्युली जेव्हा नवीन जॉईन झाले ना तेव्हा मला सरांनी सांगितलं होतं आपलं नातं आहे ना अरुणा ते बॉस आणि एम्प्लॉईच्या पलीकडचं आहे. पलीकडचं. मी हे कुठलं नातं आहे तुमच्यात प्रसाद? नाही माझी दुसरी मम्मा. वने तू त्याला का मारतेस? तुम्ही तिला असं सांगितलं? वने एम्प्लॉई आणि बॉसच्या पलीकडचं नातं आहे आमचं. वने ती माझी स्ट्रॅटेजी आहे. इट्स माय स्ट्रॅटेजी. कसली स्ट्रॅटेजी आहे? कसली स्ट्रॅटेजी आहे? मम्मा तू ऑफिस मध्ये गेलीस. त्याला फोबार बंद ठेव. पण तू शांत बस ना. प्रसाद मला सांगा तुमच्या शर्टावर हे लिपस्टिकचे डाग कुठून आले? अगं मी तेच सांगतो. मला नाही म्हणून भडकलेत मॅडम. हा मला नाही माहिती. मॅडम मी सांगते डोंट वरी. त्या माझ्याच लिपस्टिकचे डाग आहेत. डोंट वरी. तुझ्या लिपस्टिकच्या डागाने डोंट वरी काय? प्रसाद मला सांगणार आहे लिपस्टिकचे डाग कसे आले? वने मला नाही माहित कधी लागले ते. ही बोलते मला खरंच नाही माहित. काय माणूस आहे? असं काय करता सर? मॅडमचा फोन यायच्या आधी मी तुम्हाला मिठी मारली होती त्यावेळेचे डाग येते. वने हा पुन्हा गैरसमज. वने हा गैरसमज आहे. ऐक माझं. वने मी फोन करायच्या आधी तुम्ही या बाईच्या नाही. वने मला अभिनंदन. तुम्ही वने ती अभिनंदन करण्यासाठी सगळं. तुम्ही घरी येऊ नका. तुम्ही ना तिथेच थांबा. नाही वने आता ना तुम्ही घरी आलात ना तर आमच्या प्रेत बघाल. वने काय बडबडतेस? तुम्ही येऊ नका. तुम्ही तिथे करा. हा तिथे करा. मला नाही. वन तू कोण आहेस आणि का आली आहेस? तू काय गोंधळ घातलं तुझ्या लक्षात येतोय? माझी बायको प्रचंड संशयी आहे. हे नको ते बोल. मला मी तुला ठेवलंय. नाही सर. मला काही सुचत नाही वाहिनीला म्हणून मी बोलते सर. आधी काय चुकी आहे? तू इंटरव्ह्यू घेताना हे सगळं केलं होतंस? हे वगैरे कशी चूक झाली माझ्याकडनं मलाच कळत नाही. हे
कोणती पद्धत आहे अभिनंदन करायची? माझ्या तर कॉन्फरन्स आहे, हे कपडे घेऊन जाऊ मी आता? हे डाग आले तर कॉन्फरन्स सरांची. सर एक काम करा, तर शर्ट काढा तू. मी काम करते, मी चांगला वॉश करते. वॉश माझ्याकडे इस्त्री आहे पर्स मध्ये, ती इस्त्री मारते मी मस्त पैकी, धुवून टाकेल, निघून जाईल डाग, कोणाला कळणार पण नाही. काढा. एकदा आरशात बघा, एक पाय पुढे करून करतेस ना कशी दिसते. एकदा आरशात बघ स्वतःला. शर्ट काढून काय बनियानवर बसू इथे? अहो सर काढा ना सर, कोणाला कळलं? तुम्ही काढा. मी रामू काकांना सांगते. होईल लगेच. ते लगेच 2 मिनिटात. 15 मिनिटात होईल. 15 मिनिटं नाही, 2 मिनिटात पाहिजे मला. रामू काका लगेच आणा प्लीज. बरं बने दादा. हा ऐकून तरी या. लगेच आणा प्लीज. ओ सर, तुमच्या बनियनवर मोठा भोग आहे, भोग. त्याच्यात फक्त मोठा घालू नका, नाही तर फाटत जाईल. एका वाक्यात किती व्हेरिएशन आहे तुला अंदाज आहे? कळतं तुला? बने दादा प्लीज हे पटकन 2 मिनिटात घेऊन या. मी मस्त इस्त्री मारते. हे काय गोंधळ घातला तुमचं? काय आता निघा ना बाहेर. मी इथे बनियानवर आहे, तुम्ही एकटे आहात, लोक काय समजतील? बाहेर जा, आउट. लोक काय नाही बोलत, तुमची पर्सनल केबिन आहे, मी आहे तुमच्या सोबत. सर तुमच्या बायकोचा फोन आहे, हे घ्या. तू काय करते? फोन घेऊन. हा म्हणे. वने बोल. प्रसाद हे काय दाखवताय तुम्ही? काय तुम्ही अंधारात काय करताय दोघं? अंधार नाही, उजेड आहे वने. हाय वने. मोबाईल खाली घ्या. मोबाईल खाली घ्या. नाही वने, मला हे तुला अगदी जवळून बघायचंय, जवळून. मोबाईल खाली घ्या. ऐक ना वने, मोबाईल खाली घ्या. मी नाही घेऊ शकत. आय लव्ह यू. मला वेळ दे. मला ना आता मी सगळं क्लिअर तुम्ही मोबाईल खाली घ्या. मी घाला सर. मी क्लिअर करतो. काय चाललंय? काय नाही वने, मी क्लिअर करतो. आजूबाजूला प्रसाद तुम्ही बनियानवर ऑफिस मध्ये काय करताय? नाही, मी तुला सांगतो वने, तसं नाहीये ते. आणि ही तुमच्या वर काय करताय? वर नाही, कॅमेरा खाली होता. वने ऐक, वने ऐक. वने आय एम सॉरी. तुम्ही ऑफिस मध्ये बनियानवर काय करताय मला सांगा. तुम्ही बनियानवर काय करताय ऑफिस मध्ये? मॅडम डोंट वरी, मी सुगडा केलाय सरांना. काय बोलतेस तू? डोकं ठिकाणावर आहे तुझा. मी नॉर्मल करते त्यांना. बनियानवर ऑफिस मध्ये. मॅडम रडू नका. मी समजवते तुम्हाला. सर नाहीच म्हणत होते नाहीच शर्ट करत. काढायला, पण मीच म्हणाले. अहो तुमची पर्सनल केबिन आहे, आपल्या दोघांशिवाय कोणच नाही ते. काय बोलते? तू हे का? त्यांना समजव. वने ऐक. वने नको ते. हे बघ तू, हे बघ उगाच लावून घेतात मला मोबाईलमध्ये पंखा दिसतोय. वने आत्महत्या करायची नाही. वने मी काय करता ऑफिस मध्ये? मामा तू ऑफिस मध्ये गेलीस? माझ्या डॅडा तुम्ही घरी गेलात? क्या बात है, दडादड. प्रसादा, VFX करून एखादी गोष्ट जितकी जिवंत होत नाही तितकी जिवंत व्यक्ती VFX सारखी निर्माण करते ना. मग थँक्यू दादा. एखाद्या माणसाची इतकी हुबेहूब नक्कल की क्षणभर प्रश्न पडावा की अस्सल कोण आहे, नक्कल कोण आहे. म्हणजे फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. आणि देवाचे मनपूर्वक आभार. मोनल गाताना असं करत नाही म्हणून. सई. मोनल, मला असं वाटतं की जरी कोणीतरी ऑफेंड होऊ शकतं, पण मला असं वाटतं की हा तुझा प्रेझेन्स आहे आणि तुझा प्रेझेन्स एवढा स्ट्रॉंग आहे हे तुला रिअलाइज आज होऊ दे, एवढीच विनंती. फार मजा आली. कडक. हास्य रसिकांनंतर मला खरंच आता मोनलशी गप्पा मारायच्या आहेत.
आणि मोनल प्लीज तुझ्या स्टाईलमध्ये तू बोल अशी माझी रिक्वेस्ट आहे तुला. कसं वाटतंय? एकदम भारी. मंडळी, मद्यपानामुळे फक्त तुमच्या आरोग्याचंच नाही तर तुमच्याशी संबंध नसलेल्या काही जणांच्या आयुष्याचंही नुकसान होऊ शकतं. माझं म्हणणं पटत नसेल तर हा परफॉर्मन्स बघा. प्रिया ये ना बस. प्रिया प्रिया अगं अशी एंट्री एक्सपेक्ट नव्हते करत सगळे. ये 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 बस. प्रिया लागलं नाही ना तुला? नाही नाही. प्रिया मी तुला म्हटलं होतं ना मला तुला काहीतरी सांगायचंय, काहीतरी द्यायचंय. प्रिया प्रिया अय्या काय आहे? फुलपाखरू आहे? प्रिया खूप खर्च केलाय ग मी. असं नको ना काहीतरी बोलू. प्रिया आय लव्ह यू. विल यू मॅरी मी प्रिया? शनीम. शनीम ना निमिष. मग शनीम कोण आहे? अगं कोण आहे? निमिष. निमिष. निमिष हा निमिष. प्रिया. निमिष. प्रिया. निमिष. प्रिया. प्रिया उत्तर दे. निमिष. येस 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 आय विल मॅरी यू निमिष. सिरियसली? प्रिया 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 I love you. I love you. I love you so much, प्रिया. Okay, okay, okay. माझ्याकडे पण एक सरप्राईज आहे. तुझ्याकडे पण सरप्राईज आहे? हा दे ना. काय आहे? काय सरप्राईज आहे? आधी डोळे बंद कर. गाल. 1 2 येस 3. कुठे गेलं रे? कुठे गेलं? भिकारी. एक मिनिट थांब. नाला का? कोण आहे रे तू? कोण आहे? विसरलास मला? सॉरी सॉरी मला नको बोलू. तिला बोल जी तुझ्या प्रेमात एवढी झालीये. काय काय काय? जवळ एवढी झालीये. काय काय काय? अरे तुम्हाला कसं सांगायचं यार? ती याच्या प्रेमात वेडी झालीये. कोण? एक मिनिट. कोण कोण? जोगिता. कोण जोगिता? कोण? अरे जोगिता. जोगिता माहित नाही आला. काय जोगिता? का? कोण जोगिता? कोण आहे? हा पोरगीचं नाव आहे ना बाबा जोगिता. जोगिता. हा जोगिता. नोबिता. अरे ते माझं बाबा. अरे कसं सांगू तुम्हाला यार? योगिता. योगिता नाव आहे पोरगीचं. योगिता. योगिता. हा योगिता. कोण कोण योगिता? अरे वा, कोण योगिता? योगिता कोण? तिने तुझ्यासाठी 16 सोमवार केले. 16 सोमवार कोणासाठी? हा तेच. मंगळ सांगणार उद्या सांगणार रविवार सुट्टी सोमवार. असं काय 16 सोमवार केले. हाजी आलीला विदाउट चप्पल गेली बाबाच्या दर्ग्यात ह्याच्यासाठी या भिकाऱ्यासाठी. नाही खोटं खोटं बोलतोय. ही कोण आहे? ही कोण आहे योगिता? मला हा प्रश्न आहे की हा कोण आहे? योगिता पुढे गेली. हे तू कोण आहे? आणि योगिता कोण आहे? योगिता कोण तुला माहित नाही? नाही मला नाही माहित कोण योगिता. ती योगिता जिच्यासोबत तू घालून बसून करायचा आणि मी पहायला जायचो. काय 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 करायचं? गार्डन मध्ये बसून करायचं आणि मी पहारा द्यायचो. नाही तू वाटेल ते सांगू नको. एक मिनिट. अजून थिएटरला कॉर्नर तिकीट मी काढून द्यायचो. नाही
मी अरे मी कधीच नाही गेलो थिएटरला. चल रे नाग्या. नाही माहित कोण आहे. योगिता माझी मांडलेली बहीण आहे. अरे मग तुझी असेल, तुझा काय संबंध असेल तो असेल, माझ्याशी नको ना जोडू संबंध. कारण तू तिचा आधीचा बॉयफ्रेंड आहे. हा तिचा बॉयफ्रेंड आहे. हे तू लपवलंस माझ्यापासून. तू मला फसवतोय प्रिया. तू मला निव्वळ फसवतोय. प्रिया माझा प्रिया मी तुला वाटतं मी कोणाचा बॉयफ्रेंड असेल आधी? तुला वाटतं माझी गर्लफ्रेंड असेल? नको ना या दारुड्याचं ऐकू तू. तुझ्या बापाची पितो मी. दादा दारुड्याचा एक आता तर मेला हा. मी अंगीवर हात ठेवून शपथ घेणार आहे. चल जे बोलतोय ना तुझी शपथ सगळं खरं सांगणार. ए चल ठेवला चल हात. चल चल काय दादा चाल ग. काय खरंच शपथ घेतोयस? बघ रे बघ. आता काय VFX केलाय? खरंच शपथ घेतोय ना? अगं प्रिया काय हे? तू पण शपथ घे. कसली? अग्नीवर हात ठेवून शपथ घे. आणि मी कशाला घेऊ? बावळाटेस का? चटका लागेल त्याचा. त्याला नाही लागत आहे का? त्याला नाही लागत कारण तो सत्यवचनी आहे आणि तू खोटारडा आहेस. ए भोळी बावळट, तो सत्यवचनी नाहीये, तो नशेत आहे. त्याला आत्ता नाही कळणार, उद्या सकाळी कळेल. त्याला कळत नाहीये तो दारूच्या नशेत नेमका डावाच हात सुजवून घेतोय. उद्या सकाळी जेव्हा हाताची गरज पडेल ना आणि फोड घासला जाईल ना तेव्हा त्याला कळेल सत्यवचनी आहे. तू चल ना यार, आपण आपल्यासाठी आलो होतो ना इथे. मी तुला प्रपोज केला, आता आपलं लग्न ठरलंय प्रिया. नाही नाही बेवड्या दारुड्या खोटारड्या निघ ना तू इथून. शट अप. जस्ट शट अप. काय बोलला? काय बोललो? का बोलला तो मला? बेवड्या खोटारड्या. अजून काय बोलणार? भिकाऱ्या आहे. जर मला परत बेवड्या बोलला ना तुला जाग्यावरती मसून दादा काय ना काय काय झालं? काय ना झालं काय तुला काय ना झालं मला भिकारी. माझा ऐक निमिष. हे घे घे. तुझं गिफ्ट. ए नाही प्रिया प्रिया असं करू नकोस. मला तुझं प्रेम नकोय. प्रिया दुसऱ्या कोणाचं प्रेम असं ओरबाडून नाही घ्यायचं मला. काय बोल? तू जा चल नी योगिता ताईकडे जा आणि तिला हो बोल. काय बोलतेस? नको मला प्रिया तुला माहितीये माझं प्रेम आहे तुला. सोड माझ्या बहिणीला हात नाही लावत. अरे पण ती माझी गर्लफ्रेंड आहे. आता लग्न ठरलं. मी तुझ्या पाया पडते. अगं काय करतेस? तू प्लीज माझ्या ताईला प्लीज असं कर. माझ्या बहिणीचा हात सोड. अरे मी नाही पकडलाय हात. माझा पाय पकडला. माझ्या बहिणीचा हात सोड. एक मिनिट जिप्रे काय 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 करतो काय? अरे वा माझ्या बहिणीचा हात. गौऱ्या तू. अरे ताई अरे ताई तुझ्या भावाने तुझं प्रेम परत आणलंय. प्रेम काय? हा प्रेम प्रेम अरे काय नाही. काय बोलतो काय? नाही आमचं पॅचअप झालंय. आम्ही लग्न करायचं ठरवलंय. एक मिनिट हा कोण आहे? कोण आहे? हा अरे हेमंत. हेमंत हा कोण? बॉयफ्रेंड? मग हा कोण आहे? हा तुझा बॉयफ्रेंड आहे ना? हा तुझा बॉयफ्रेंड आहे. एक्स हा होता ना. तू याला ओळखते? नाही मी नाही ओळखत याला. हे बघ खरं सांग. शपथ नाही खरंच नाही. नाही ना? ए चिंटू इकडे. चिंटू अबा तूच इकडे आहे. काय झालं? तू हिला ओळखतो? नाही. खरं सांग. नाही ना. तू याला ओळखते? नाही. हा नीट उभा राह. उभा राह. शपथ इकडे या बाबा. बाप रे काय जबऱ्या भाऊजी निवडलाय रे. सॉरी गणी थांबा रे. गौऱ्या काय चाललंय तुझं? अरे घे बघ. तू दारू पिऊन माणसं विसरायला लागलायस. अरे हाच तो हेमंत ज्याच्यासोबत माझं ब्रेकअप झालेलं आणि मी जेवण सोडून दिलेलं. पण आता आमचं पॅचअप झालंय. अबे तू येडा झाला का? ओळखलं नाही का मला? अबे तू महाबळेश्वरला नाही का हॉटेल बुक करायला होता? हा त्या टाकीमध्ये कोपऱ्यातल्या शीट हात पकडून आणे. अरे तू आहेस? हा मग मी काय तो. सॉरी अरे बापरे दोघांचे चेहरे किती सेम आहे यार. सेम आवळे जावळे. मी कन्फ्युज झालो यार. सॉरी नावं पण किती सिमिलर आहे यार. हेमंत निमिष जवळ हेमंत निमिष मी कन्फ्युज. इकडे मी कन्फ्युज झालो यार. हा ताई आमचे चेहरे सेम आहे. बा बिलकुल. नाव आमचे सेम आहे. खतरा. तिकडे बाय काय आहे ते तिकडे. आता बोल. फ्रेश. आता मला ओळख. अरे हेमंत भाऊजी हा कसे तुम्ही? ताई आणि तो कोण आहे?
Who's that guy? I don't know. इंग्रजी नाही. सॉरी कोण आहे हे मला माहितच नाही कोण आहेत. मग हे इकडे काय आणि मी इकडे काय करतोय? अबे तू हे पाय हा असा करतोय. तू चाल दे भाऊ, आपण आपलं खाऊ आणि निघू. याच्या नादी कुठं लागते. चल. हा मस्त झाला परफॉर्मन्स. विचारा हास्यरसिकांना त्यांना कसा वाटलाय प्रसादा? आपल्याकडचे जे लेखक आहेत सगळेच, ऋषिकांत काय आता हे लिहिलं होतं अभिजित पवारनी. मला असं वाटतं की त्यांना एखादी गोष्ट सांगताना आपण सुरुवात करतो ना की एक कॉर्पोरेट कंपनीत काम करणारा मुलगा असतो, अशी कशी तरी एक सुरुवात करतो ना, तशी आजकाल स्किटची सुरुवात लेखक असं करतात. एक हॉटेलमधले बसलेला आकाश असतो आणि मग पुढची स्टोरी असते. नाईस, मजा आली. खरं तर गौऱ्या स्टेजवर असताना दुसरं कोणीतरी मार खात आहे हे रम्य चित्र तुम्ही आम्हाला या स्किट मधून दाखवलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.